मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. 4 नमस्कार. मधील 4th एक्झाम्पल बघा. ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 cm. टेक अ पॉइंट R at a distance equal to its diameter from the center. Draw tangents from point R. बघा, ड्रॉ सुरुवातीला आपल्याला 6.4 सेंटीमीटरचं सर्कल काढायचं आहे, ज्याचा 6.4 सेंटीमीटर डायमीटर असणारं सर्कल ड्रॉ करायचं आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण 6.4 डिस्टन्स असणारा, लेंथ असणारा आपण इथे सेगमेंट घ्यायचा आहे 6.4. हा म्हणजे डायमीटर आहे. ओके. तर हा डायमीटर काढल्यानंतर आपल्याला याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे, म्हणजे सर्कलचा सेंटर मिळेल आपल्याला. त्यासाठी ग्रेटर दॅन हाफ इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. त्या सेगमेंटच्या ग्रेटर दॅन हाफ इतकं डिस्टन्स घेऊन दोन्ही साईडला अशा आर्क घ्यायचे आहेत, ड्रॉ करायच्या. हेच डिस्टन्स चेंज न करता रेखामटूक इकडे ठेवायचा आहे आणि ह्या मूळच्या आर्कना इंटरसेक्ट होणाऱ्या दुसऱ्या आर्क घ्यायच्या आहेत. नंतर स्केलच्या साहाय्यानं इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथे आपल्याला मिड पॉइंट येईल, तर याला आपण नेम देऊ. हा सर्कलचा सेंटर आहे, याला सी नेम दिलं. देन कंपास सी वर ठेवायचं आहे. इथे याला आपण नेम देऊया, या डायमीटरला ए बी. सेंटरवर कंपास ठेवायचा, डिस्टन्स सी ए इतकं घेऊन आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कल ड्रॉ केलेलं आहे. आता सेंटर पासून आर हा पॉइंट आउटसाइडला घ्यायचा आहे, मात्र डायमीटर इतकंच डिस्टन्स असायला पाहिजे. तेवढ्या डिस्टन्सवर तो आहे, म्हणून इकडे हा रे इन्क्रीज करायचा आहे. रे सी बी इन्क्रीज केलेला आहे. आता त्याच्यावर डायमीटर इतकं डिस्टन्स आपण टाकायचं आहे सी पासून, म्हणून आपण कंपासमध्ये डायमीटर इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे. रिकामं टोक सी वर ठेवायचं आहे आणि इकडे आपण आर्क घ्यायचे आहे. हे बघा, हे डायमीटर इतकं डिस्टन्स आहे. तर आता आपल्याला इथे हा जो नवीन इथे पॉइंट आहे तो आर आहे. इथे सेगमेंट सी आर ची लेंथ जी आहे तर ती ए बी या डायमीटर इतकी आहे. आता आर या पॉइंट मधून आपल्याला टँजेंट काढायचे आहे. त्यासाठी
कंपासचा यूज करायचा आहे आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे. ग्रेटर दॅन हाफ इतकं डिस्टन्स घेऊन इकडे आणि इकडे आर्क घ्यायचे आहे. तेच डिस्टन्स चेंज न करता रिकामं टोक आर वर ठेवायचं आणि मूळच्या आर्कना इंटरसेक्ट होणाऱ्या आर्क घ्यायचे आहे. गरज भासली तर असे आपण आर्क वाढवू शकतो. इथे लाईन ड्रॉ करायची आहे which is perpendicular bisector of segment CR. B सेंटर घ्यायचा आहे. डिस्टन्स BC इतकं रेडियस घ्यायचे आहे आणि आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. असं सर्कल ड्रॉ केलेलं आहे. तर त्या सर्कलचा ते आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे. त्यांना आपण नेम देऊ. इथे D आणि इथे E. पॉइंट D आणि R मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे which is first tangent. Then पॉइंट E आणि R मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे which is second tangent. तर इथे 6.4 इतका हा डायमीटर आहे आणि हे डिस्टन्स देखील 6.4 सेंटीमीटर इतकंच आहे. तर हे आपल्याला असं दाखवता येईल. ठीक आहे, हा डायमीटर लक्षात येतो इथे. एवढं दाखवलं तरी पुरेसं आहे. तर हे झालं 4 एक्झाम्पल. Sixth example, draw a circle of radius 3.4 centimeter and enter E. Take a point F on the circle. Take another point A such that E dash F dash A and FA is equal to 4 centimeter. Draw tangents to the circle from point A. बघा, सुरुवातीला आपल्याला 3.4 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करायला पाहिजे. कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. आणि पुढचे 4 mm. इथे बघा, आडवं करून दाखवतो. इथे 3.4 सेंटीमीटर. तीन 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं सुरुवातीला वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ काढलेलं आहे. त्याला इथे सेंटरला नाव द्यायचं आहे E. टेक अ पॉइंट F ऑन दी सर्कल. सर्कल वर F पॉइंट घ्यायला सांगितलेला आहे. इथे सर्कल वर मी F पॉइंट घेतो.
टेक अनादर पॉइंट ए सच दॅट ई डॅश एफ डॅश ए असं सांगितलेलं आहे. ई डॅश एफ डॅश ए म्हणजे इकडे आपल्याला रे घ्यायला पाहिजे आणि इथे कुठेतरी ए पॉइंट घ्यायचा आहे. सच दॅट एफ ए इज इक्वल टू 4.1 सेंटीमीटर. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला इथे रे ड्रॉ करायचा आहे. इथे रे ड्रॉ केलेला आहे. आता ए या पॉइंट इथे कुठेतरी असणार आहे. ई डॅश एफ डॅश ए दिलेला आहे. एफ ए इज इक्वल टू 4.1 सेंटीमीटर दिलेला आहे. त्यामुळे कंपासमध्ये 4.1 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. 4.1 फॉर कम्प्लीट आणि पुढे एम एम. हे बघा 4.1 एम एम. सेंटरवर ठेवायचा आहे कंपास, सॉरी एफ वर ठेवायचा आहे कंपास. एफ पासून ए पर्यंत डिस्टन्स दिलेला आहे. त्यामुळे इकडे आर्क अशी घ्यायची आहे, कंस मारायचा असा छोटासा. इथे आपल्याला पॉइंट ए मिळेल. हे डिस्टन्स आहे 4.1 सेंटीमीटर, 4.1 सेंटीमीटर. आता आपल्याला ए या पॉइंट मधून असे टँजेंट स्पर्शिका काढायचे आहेत. 2 टँजेंट्स ड्रॉ करता येतील. तर हा सेगमेंट ए जो आहे, रेषाखंड ए, तर याचा लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी रिकामं टोक ए वर ठेवायचं आहे. ग्रेटर दॅन हातकं डिस्टन्स घ्यायचं. इकडे आर्क घ्यायचे आहे, इकडे आर्क घ्यायचे आहे, कंस मारायचे दोन्ही बाजूला. आता हेच अंतर न बदलता रिकामं टोक इथे ए या पॉइंट वर ठेवायचं आहे आणि मूळच्या आर्कना इंटरसेक्ट होणाऱ्या दुसरे आर्क घ्यायचे. मूळच्या कंसांना छेदणारे दुसरे कंस मारायचे आहेत. आता इथे आपल्याला वरती 2 कंसांचा छेदनबिंदू आणि खाली एक 2 कंसांचा छेदनबिंदू, वरच्या साईडला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे 2 आर्क्सचा आणि खाली पण मिळालेला आहे. तर या 2 पॉइंट्स मधून लाईन ड्रॉ करायची आहे. अशी लाईन ड्रॉ केली तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला, लंब दुभाजक रेख EA चा झाला, सेगमेंट EA चा. नंतर कंपास घ्यायचा आहे आणि FE इतकं डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आहे. रेस त्रिज्या घ्यायची आहे. म्हणजेच ते डिस्टन्स FE इतकं आहे. FE किंवा FE दोन्ही सेम आहे. तर इथून जाणार असं सर्कल ड्रॉ करायचं आहे. असं ड्रॉ केलं की लास्टला आपल्याला हा 2 सर्कल्सचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इथे एक मिळालेला आहे. 2 वर्तुळांच्या छेदनबिंदू इथे मिळाला आहे आणि खाली एक मिळालेला आहे. तर यांना आपण फार तर इथे नावे देऊ. इथे B आणि इथे C. तर बिंदू A आणि B मधून जाणारी रेषा काढायची आहे. लाईन AB ड्रॉ करायची आहे, विच इज फर्स्ट टँजेंट. देन लाईन AC ड्रॉ करायची आहे. A आणि C या बिंदूतून जाणारी रेषा मारायची, तर ती दुसरी स्पर्शिका असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला लाईन AB and लाईन AC आर रिक्वायर्ड टँजेंट्स. तर अशा आपल्याला रेषा आणि रेषा AC या 2 इष्ट स्पर्शिका मिळालेल्या आहेत. तर असं हे आपल्याला कन्स्ट्रक्शन कंप्लीट
व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.